झी 24 तास एक पाऊल पुढे। मराठवाड्यातला सर्वाधिक दुष्काळी जिल्हा अशी उस्मानाबादची ओळख पिढ्यानपिढ्या कायम आहे। कमी पाऊस, सिंचनाचा प्रादेशिक असमतोल, डोंगराळ प्रदेश आणि एकही मोठी नदी नसल्याने पाणी टंचाई ही इथे पाचवीलाच पुजलेली। जिल्ह्यातल्या सर्वच प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा शून्यावर आलेला असताना पुढल्या पावसाळ्यापर्यंत जगायचं कसं या विवंचनेत आता लोक पडलेत। अद्याप धड हिवाळाही सुरू झालेला नसताना उस्मानाबाद जिल्ह्यातले तलाव कोरडे ठाक पडलेत। याचं कारण आहे वरुण राजानं मराठवाड्याकडे फिरवलेली पाठ। उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ 51% म्हणजेच 394 मिलीमीटरच पाऊस झालाय। जिल्ह्यात मध्यम आकाराचे 17 तर 193 लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत। सीना कोळेगाव या एकमेव मोठ्या प्रकल्पाच्या पाणी वितरण व्यवस्थेचं काम रखडलंय, त्यामुळे याचाही प्रत्यक्ष सिंचनासाठी काहीच उपयोग नाही। जिल्ह्यातल्या 17 मध्यम प्रकल्पाची व 193 लघु प्रकल्पांची तातडीनं दुरुस्ती केली तरच खऱ्या अर्थानं या प्रकल्पांचा फायदा होणार आहे। अन्यथा कोट्यावधीचा खर्च करून उभारलेले हे प्रकल्प कुचकामी ठरत आहेत। जिल्ह्यात कोल्हापूर पद्धतीचे 950 बंधारे आहेत, पण याची अवस्थाही वाईट आहे। अनेक बंधाऱ्यांचे दरवाजे नादुरुस्त आहेत, अनेक ठिकाणची लोखंडी गेट ही चोरीला गेली आहेत। बंधाऱ्याची देखभाल धड होत नसल्यानं सुमारे 885 बंधारे बिनकामाचे ठरतायत। त्यामुळे या बंधाऱ्यासाठी खर्च केलेले कोट्यावधी रुपये पाण्या वाचून पाण्यात गेल्यात जमा आहेत। या योजनेकडे सरकारी यंत्रणेनं, शेतकऱ्यांनी सर्वांनी मिळून जर ती सामूहिक जबाबदारी म्हणून जर त्याची देखभाल दुरुस्ती केली असती, किटवेअरच्या दरवाजाची वगैरे, तर ते योजना सफल झाली असती आणि त्यातून सिंचन क्षेत्र वाढलं असतं। अजूनही ही योजना सफल करण्यासाठी सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज आहे। पाणी टंचाई सुरू झाली की प्रशासन तोडगा काढतं, तो टँकरचा। उस्मानाबाद जिल्हाही याला अपवाद नाही। इथे 76 टँकर सुरू करण्यात आलेत। हे टँकर भरण्यासाठी 635 विहिरी प्रशासनानं ताब्यात घेतल्यात। टँकरचं पाणी थेट शुद्धीकरण केंद्रात पाठवून मग नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याची व्यवस्थाही आहे। पण टंचाईच इतकी आहे की हे सगळं अपुरं पडतंय। जिथं शेती आणि पिण्यासाठीच पाणी नाही तिथं उद्योगधंदे वाढण्याचं स्वप्नच बघायला नको। एकीकडे निसर्गानं केलेली अवकृपा आणि दुसरीकडे शासन प्रशासनाची निष्क्रियता, नियोजन, लोकसहभागाचा अभाव यामुळे उस्मानाबादचं सिंचन क्षेत्र देखील वरून जाणाऱ्या ढगासारखंच कोरडं राहिलंय। प्रशासनानं याचा केवळ विचार करण्याची वेळ केव्हाच निघून गेली आहे। आता गरज आहे ती कृती करण्याची। झी 24 ताससाठी महेश पोद्दार, उस्मानाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।